अजब रमा राघवची जोडी। गौरी कशी आली सोन्याच्या पावलांनी आली, गौरी आली गंगा गणपतीला सांगा। गौरी कशी आली सोन्याच्या पावलांनी आली, गौर आली गंगा गणपतीला सांगा। गौरी आली गंगा गणपतीला सांगा। गौरी कशी आली सोन्याच्या पावलांनी आली, गौरी आली गंगा गणपतीला सांगा। गौरी आली गंगा गणपतीला सांगा। गुळाची ढेप आता पचकणार, संधीची वाटच बघत असणार आहे। हो आजी, आईने सांगितल्याप्रमाणेच मी डाळ घेतली होती। साधारण 20-25 पोळ्या होतील इतकं पुरण घातलं होतं, पण अचानक ते पुरण पातळ झालं आणि ते घट्ट करण्यासाठी ऍडजस्ट करता करता पुरण वाढत गेलं। नशीब हिने माझं नाव नाही घेतलं, आता वेंधळेपणासाठी खा ओरडा। 25 पोळ्यांऐवजी 75 पोळ्या होतील एवढं पुरण पातळ झालं। असू दे ग पूजा, होतं असं सुरुवातीला, पण तिने तिची चूक दुरुस्त केली हे जास्त महत्वाचं। पातळ झालेलं पुरण घट्ट केलं कुणाच्याही मदतीशिवाय आणि सगळ्या पोळ्या केल्या। ठमे, तुझं कौतुक करावं तितकं थोडं आहे। बघितलं ना आई, तुमची ठमी तिने एखादी
आवडला? ऑफकोर्स, किती एलिगंट आहे. ब्युटिफुल अँड बोल्ड. अगदी तुझ्या व्यक्तिमत्वासारखं खास. रोज वापरू शकशील तू आणि कधी ऑफिस मध्ये असलेल्या फंक्शनला पण शोभून दिसेल. आता मी हे माझ्या एखाद्या साडी बरोबर पेअर करेन. नक्की कर. मला माहितीये तू या नेकलेस इतकीच सुंदर दिसशील. आय लव्ह यू राघव. लव्ह यू फॉर दिस. माझ्याशी गेम खेळायला जाऊ नकोस, कारण तुला जितकी तू स्मार्ट वाटतेस ना तितकी नाहीयेस ग तू. अनफॉर्च्युनेटली तू विसरलीयस की मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि ऐक ना, प्लीज तुझ्या या फोनला ना त्रास देऊ नकोस ग तू. तू जे ऍप डाउनलोड करायचा प्रयत्न करतेस ना ते नाही डाउनलोड होऊ शकणार, कारण त्याच्या सेटिंग्स मी चेंज केल्या. सो बेटर लक नेक्स्ट टाइम. बाय. काय ग? हा, एक ऍप डाउनलोड करण्यासाठी इतका वेळ लागतो? तुमची स्वतःची गाडी सोडण्याआधी ना एकदा माझं ऐकून घ्या. हा जो काही वेळ लागलाय ना तो तुमच्या मुलीमुळे लागलाय, कारण तिला त्या ऍप बद्दल सगळं समजलंय. रडून उठतो. तसंच नात्यामधलंही. हो आई, राघवची सगळ्या संकटापासून रक्षा होऊ दे आणि आमचं नातं कायम असंच असू दे अशी प्रार्थना करेन. थांब, आधी तुम्ही दोघांनीही तुळशीच्या साक्षीने माझ्या समोर शपथ घ्या. शपथ कसली? आई, असंही काही रिच्युअल आहे का? हा, हवं तर तसंच काहीसं समज. राघव, रमाला मी माझी सून म्हणून स्वीकारले. आता ती फक्त माझी सून नाही तर माझी मुलगी. त्यामुळे तुम्ही दोघांनीही माझ्या समोर शपथ घ्या की कितीही संकट आली तरी सुद्धा तुम्ही एकमेकांची साथ सोडणार नाही आणि वादळ वाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही एकमेकांचा हात असाच घट्ट धरून ठेवाल. होय, मी शपथ घेतो. मीही शपथ घेते की कुठल्याही संकटात मी रमाची साथ कधीच सोडणार नाही. राघव सोबत मी प्रत्येक सुखदुःखात असेल, आणि कितीही अडचणी आल्या तरी आम्ही नेहमी. शालिनी, रमा आणि राघवच्या दृष्ट काढून टाक बाई. हो आई, काढणारच आहे. हे घ्या, तुमची ठमी आलीच. काय ग, कुठे होतीस? सगळेजण तुला शोधतायत. हा, आणि एका माणसाला तर तुला बघितल्याशिवाय चैनच पडत नाहीये. काय राघव? आई, तू पण ना कुठे जातेस इथून तिथे लगेच? आणि मी बाहेर आलो तर तुम्हाला आयची संधीच मिळाली. जशी तू शोधत असतोस नेहमी रमा जवळ राहण्याची, तशीच ना. श्रुती, तू सुद्धा काही कमी नाहीस. त्यांना चिडवण्याची एक संधी सोडत नाहीस तू. अगं कशी सोडणार आजी? या दोघांना लग्न करण्याची इतकी घाई झालीये की यांनी पटकन जाऊन लग्न केलं तर मला चिडवण्याची संधीच मिळणार नाही. अगं काय चाललंय? हा, पण श्रुती जरा बेटा नाही. नाही म्हणजे फार अतिरेक झाला ना तर आबांना आवडणार नाही. हो, हे मात्र खरं आहे. श्रुती, आधी त्यांचं लग्न तर ठरू दे. हे बाबा, माझ्यासाठी ठरलंय आणि मी लग्नाची तयारी सुद्धा सुरू केली आहे. वहिनी, मी काय म्हणते, आपण ना ती काय म्हणतात, कलर थीम ठरवूयात. आणि